आज आपण खारकेची सुपारी कशी करायची ते बघूया. विशेषतः प्रवासात न्यायला ही सुपारी खूप चांगली असते. तर खारका रात्रभर भिजवून घेतल्या, त्या मस्त सकाळी अशा फुगल्या पाण्यातनं काढून घ्यायच्या. हे पाणी खूप गोड असतं, तर ते आपण सरबतात वगैरे वापरू शकतो. छान चव लागते या पाण्याची. आता यातल्या बिया काढून याचे उभे उभे लांब लांब पातळ काप आपण करून घेणार आहोत. ही सुपारी आपल्याला उन्हात वाळवायची आहे, तर ही खूप खुटखुटीत किंवा खूप क्रंची अशी होत नाही. त्यामुळे प्रवासात चघळायलाही खूप चांगली पडते. पटकन चावून संपून जात नाही आणि त्यावरचे जे मसाले आहेत ते थोडा थोडा दातांनी आपण दाबत राहिल्यामुळे त्यातला रस आपल्या पोटात जात राहतो आणि जर प्रवासात बस लागण्याचा वगैरे त्रास होत असेल तर बराच वेळ ही सुपारी तोंडात राहिल्याने त्याचा फायदा होऊन आपल्याला त्रास आपला कमी होऊ शकतो. एक मसाला करूया. 2 चमचे साखर, 1 चमचा शोप, 1 चमचा आमचूर पावडर, पाव चमचा मिरपूड, अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची आणि अर्धा चमचा ओवा. सगळं मिक्सरमधनं याची आपल्याला छान पूड करून घ्यायची आहे बारीक. भिजलेल्या खारकेचे जे काप केले होते त्यावर हे सगळा मसाला घालायचा हा आणि व्यवस्थित सगळा कालवून घ्यायचा. आता यावर आपण लिंबू पण पिळणार आहोत. तर एका लिंबाचा रस मी पिळला आहे आपल्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्तही पिळू शकता. हा लिंबाचा रस सगळीकडे या खारकेला लावून घ्यायचा व्यवस्थित. आणि आता ही सुपारी एकतर ऊन असेल तर उन्हात वाळवू शकतो, नाही तर अगदी पंख्याखाली सुद्धा आपण ही वाळवू शकतो. खूप छान सुपारी होते, अतिशय उत्तम चव याची लागते. तर ही खारकेची सुपारी तुम्ही जरूर करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.